आजची मॉर्निंग सकाळी 5 वाजता झाली होती, कारण आज होती नरक चतुर्दशी. सो आज आम्ही सगळे लवकरच उठलो होतो. रात्री झोपायला उशीर झाला होता, पण सकाळी लवकर उठलो होतो. सकाळी लवकर उठून मग मस्त इथे मी लाईटिंग लावून घेतलं. बाहेर बघितलं तर अंधार खूप होता, सो लाईटिंग लावून घेतलं, कंदील पण लावून घेतलं आणि मस्त उठणं वगैरे लावून ना फ्रेश वगैरे झाले. आणि स्वयं आणि तिचे पप्पा झोपलेच होते अजून, बट मी रेडी झाले होते. आणि मग रेडी वगैरे होऊन मग त्यांना पण मला रेडी करायचं होतं. सो मी हाय गाईज, तर इथं माझी आंघोळ झाली आहे, कारण आज आहे नरक चतुर्दशी. सो सकाळी 5 वाजता उठूनच आम्ही आंघोळ केली, उठणे लावून अभ्यंग स्नान. आणि आता 6:30 वाजलेत. तर आता स्वयं आणि स्वयंचे पप्पा गेलेत आंघोळीला. आणि सकाळी 5 वाजता उठायचे हे फायदे आहेत की लवकर सगळं कामं पण होतात. आणि अजून मला मॉर्निंग ते घ्यायचं आहे, अजून तर माझं कम्प्लीट नाही आहे. पण ह्या दोघांचं आता उठण्याला आपण चहा बनवायची. तर ॲज यू कॅन सी या कॅमेराची क्वालिटी किती छान आहे. सो आता याचे पुढचे जे ब्लॉग्स आहेत ना आपले, ते सगळे ह्याच्यावर येणार आहेत. सो आता इथे मी चहा बनवते आहे. मम्माचा चहा झाला आहे माझ्या, बट स्वामीच्या पप्पाचा माझा चहा राहिला आहे, सो तेच करते. आणि स्वामीसाठी मी आता इथं त्यासाठी मी मखानाची खीर करणार आहे. सो ते झाल्यानंतर मग मला रांगोळी पण काढायची. एकदा खूप उशीर झाला होता झोपायला, कारण रात्री स्वामी उठला होता, तर त्याच्यामुळे एकदम मला उशीरच झाला उठायला, झोपायला पण उठायला पण उशीर झाला. सो आता उठायला थोडा उशीर झाला. मी उठले होते 6:30पर्यंत, पण स्वामीचे पप्पा 7:30ला उठले. आत्ता जस्ट उठले, तर आंघोळ केली आणि आता चहा प्यायचं आहे आम्हाला. सो आता याच्यापुढे मला रांगोळी काढायची. सो भेटू आपण चहा पिल्यानंतर. तर ॲज यू कॅन सी, स्वयंच्या पप्पानी आहे ना गावावरून एवढे फटाके आणतात ना. तर हे जे ना, हा पाऊस आहे. मग मी ओपन करून दाखवते, मी तुम्हाला क्लिअरिटी येईल त्यांचं काय आहे ते. तिने ओपन करायचं. ओके, ओपन काय झालं तू? ते दिसायचं किती क्यूट आहे ना, जेवढं क्यूट आहे ना तेवढं हे क्यूट होतं. पण म्हणजे पाऊस त्याचं होतं, ॲज यू कॅन सी ती क्यूट आहे. आणि आता वरून भेटावं लागेल, सुरू याचं वरून सगळं गडबड नाही आहे. सो आता हे उद्या बघू आपण कसं थोडं ते एक्सायटेड. हे फटाके आहेत ना पुण्यामध्ये इतके महाग भेटतात ना. आणि आता हे जे आहे ना, हे आहे काय स्काय शॉट आहे, नाही 12 शॉट, स्काय शॉट आहे. तर हा जो शॉट आहे ना, हा इथं 700ला भेटतो, बट आमच्या गावाकडे या 120 रुपयाला जास्त. जस्ट इमॅजिन किती लुटतात पुण्यात. अरे इथं तिथं 35 रुपयाला आहे. तू कट करावं लागेल मला, माहिती आहे का, मग बोलते ना. आणि हे ना, हे मिनी फाउंटन आहे, म्हणजे हे पाऊसच आहे, बट छोटंच नॅनो फाउंटन. हां का, कलरफुल फाउंटन आहे, कलरफुल फाउंटन. आणि हे चक्री आहे, साधी चक्री आहे, साधी चक्री पण आहे. स्वस्तिक व्हील आहे ती. साधी चक्री पण आहे, ही स्वस्तिक चक्री आहे. आणि 4 वेळा बनते. बंद होती, परत चालते, बंद होती म्हणजे 4 वेळा चालू होती. ही आपली नॉर्मल जी आहे ना, ती अशी चालू घुमत राहते. तर ही युनिक आहे, तुम्हाला उद्या कळलं की किती भारीतली आहे. हा पण स्काय शॉटच आहे, ते 4 प्रकार आहेत. आणि ही पण दड आहे, ही दड आहे, जम्बो दड आहे. ही पण इथं खूप महाग भेटते. आणि आपली साधी सुरसुरी, हे बॉम्ब नाही, तीसला फॅन्सी आयटम आहे. आणि हा पाऊस, फॅन्सीच आयटम आहे. पाऊस आहे हा. आणि एक टिकटॅक काय आहे, किटकॅट फायरवर्क टिकटॅक आहे. बघू आपण उद्या. हे पण बॉम्ब सारखंच आहे ते, बॉम्ब सारखं नसतं. संध्याकाळी हे पण सेम मिनी फाउंटनच आहे. आणि हे पॉपर्स तुम्ही लसूण फटाका पडत असतात ते तसं आहे. ते हे स्वयंसाठीच आणलं. हे पण समजून करते. आणि हे ना फिरतं, स्पिंग होतं. सो तुम्हाला दिसत फोडतं हेलिकॉप्टर. एवढे युनिक फटाके मी फर्स्ट टाइम बघते खरं तर. 12 शॉट. आणि हा 12 शॉट आहे. पता नाही कोणता शॉट आहे, 12 शॉट पडतायला. तर हे एक आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठा फटाका विच इज
दिस 5,000ची लढ आहे, 5,000ची. आणि जे फटाके आहेत ना, म्हणजे यातले अर्धे म्हणजे स्वयं तर काही फोडणारच नाही आहे, फोडणार तर आम्ही दोघंच आहे. बट यातले थोडे छोटे छोटे फटाके स्वयंसाठी आणलेत, पण तो इतका घाबरतो की विचारायला नको. मागच्या वर्षी तो 2 महिन्याचा होता, तेव्हा नव्हता घाबरत आणि आता एवढं घाबरतोय. तर आता फटाके फोडताना आपण व्हिडिओ काढूया. बाय ना. स्वयंपाकाला लागायचं. सो आज मी बनवते. तर मी बाजारात गेलो होते सकाळी. सो आता मी बाजारातून आली आणि बाजारातून मी आल्यानंतर मी आता भाजी करते आहे ह्याची घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी ना मला प्रचंड आवडते. तुमच्यापैकी कोणाकोणा आवडत नाही मला कमेंट नक्की सांगा. सो इथे मी घेवडा जो आहे ना त्याचं ते जे असतं ना साल ते काढून घेतली आणि ते असं बारीक बारीक ना चॉप करून घेतलं. सो त्याची भाजी करायची आणि त्यात लागणारे मेन म्हणजे हा शेंगदाण्याचा कूट. तर त्या शेंगदाणा भाजून घ्यायच्यात आणि त्यासोबत मी इथे पीठ पण मळून घेतलं. यू कॅन सी पीठ पण इथं मळून घेतलं आहे आणि फक्त आता मला भाजी करायची आहे आणि मग चपात्या करणार आहे. भात बीत काय आज करणार नाही आहे, फक्त चपात्या आणि भाजी करणार आहे. सो स्टे ट्यून, भेटूया. इथे मी आता शेंगदाणे भाजून घेते खरपूस. शेंगदाण्याचं कूट करायची. तर मग काय होतं, काही लोकांना खोबरं पण टाकतात, बट मला शेंगदाण्याचं कूटच आवडतं त्याच्यामध्ये, कारण तो छान लागतो. तुम्ही ट्राय करा. शेंगदाण्याच्या कुटाची घेवड्याची भाजी खूप छान लागते. तुम्हाला मी रेसिपी सांगणारच याच्या पुढं. सो आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ आणि मग भाजी करायला घेऊ. ओके. इथं आता माझा कांदा पण कापून झाला आहे. इथं मी तेल तापायला ठेवलं आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार जिरे. मी तुम्हाला रेसिपी सांगते. आता इथं माझ्या शेंगदाणे पण चांगले भाजून आहे, तसं तर कुटी करायचं आहे. आणि इथं माझा घेवडा आहे, तो पण मी चांगला धुवून ठेवला आहे. चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे, सगळं आलं आहे. फक्त मला भाजी करायची आहे. तुम्हाला दाखवते मी कशी भाजी करते. सो आता मला तेल तापले, त्याच्यामध्ये मी 40 जिरे, मोहरी नाही टाकायची, फक्त जिरेच टाकायचे तुम्हाला. आणि जिरे टाकल्यानंतर तुम्हाला टाकायचं ह्याच्यामध्ये जो आपण चॉप केलेला कांदा. या भाजीला थोडंसं तेल जास्त टाका, कारण काय ना खूप छान होती ही भाजी तेल टाकल्याने जास्त. यस, कांदा टाकला आपण. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन नुसतं आपण तर मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ टाकूया, जेणेकरून भाजी आहे ना, म्हणजे ते जो कांदा आहे ना तो पटकन गळतो असं म्हणतात. आय डोंट फील सो, पण ठीक आहे सगळे म्हणतात तर आपण टाकून घेऊ. थोडंच टाकायचं मीठ, कारण मग नंतर अंदाज नाही काय टाकून टाका. येस, आणि आता चांगलं हलवून घ्यायचं परत. कांदा ना ॲज कॅन सी थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणारी भाजी गोल्डन ब्राऊन. ॲज कॅन सी गोल्डन ब्राऊन झालं. आता आपण टाकणारी भाजी, घेवड्याची भाजी टाकणार आहे. आणि जास्त पाणी टाकायचं नाही या भाजीमध्ये शिजायला, ती अशी पण शिजती लवकर, वाफेवर शिजती. तो जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे. ओके. सो वाफवून घ्यायची भाजी. चांगली भाजी मिक्सअप करून घेतली कांद्यामध्ये. सो आता ह्याच्यामध्ये टाकणार आपण थोडीशी धनेपूड टाकायची आहे. येस, थोडीशी हळद ना, असं काही नाही की पालेभाजीमध्ये हळद टाकायच नाही, थोडीशी हळद पण टाकू शकतो. थोडीशी हळद टाकली आहे आणि आपला घरचा जो घाटी मसाला ना तो टाकायचा. त्याच्यामुळे मिरची नाही पडत, तेव्हा मग तो मसाला पडतो. म्हणजे टेस्ट इतकी छान लागते ना गाईस की तुम्ही बोटच जातात राई, इतकीच छान लागते.
सो आता हे सगळे झाडे मसाले टाकून आपले आणि आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ. आणि मग कूट जो आहे ना शेंगदाण्याचा एकदम आपल्याला लास्टमध्ये टाकायचा आहे. सो हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण. यात ना शेंगदाण्याचं कूट टाकला पण तुम्ही शूट करायचं विसरले आणि मीठ पण टाकून घेतलं आहे. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता चांगलं मिक्स झालं आहे ना सगळ्या मसाल्यामध्ये. सो आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं फक्त, जास्त नाही टाकायचं. मी आधीच सांगितलं होतं की तुम्हाला फक्त थोडंच पाणी टाकायचं. ही भाजी थोड्यापर्यंत शिजते तर थोडंसं पाणी असं टाकून घ्यायचं. दॅट्स इट. आता ही भाजी शिजेल. आपण लो फ्लेमवर ह्याला ठेवायचं थोडा वेळ. विदिन 10 मिनिट ती भाजी शिजते आणि याचा टेस्ट तर एकच नंबर लागतो. येस. आता ही भाजी आपण शिजायला ठेवूया. तेरी चमकनी गुलाबी स्वयंपाक पण रेडी आहे, चपात्या पण रेडी आहेत, भाजी पण रेडी आहे. सो आता इथं मला या या तो इथं स्वयंला वाटतं नुसतं मला घेऊन बसावं. खाली सोडूच नाही स्वयंला. है ना स्वयं? हाय कर, हाय कर. स्वयं तुम्हाला सगळ्यांना हाय करतोय गाईस. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि इन्स्टावर मला फॉलो करा. इन्स्टावर माझं मी ID मेन्शन करेन आणि मी आता पण सांगते स्वयं ब्लॉग्स म्हणून ID आहे. तर त्याच्या इथं मी शॉर्ट ब्लॉग टाकते. सो मला फॉलो करा. शिवना आता बसली मी. आता मला मेहंदी पण काढायची. असं काय नाही की फक्त दिवाळी म्हणून मेहंदी काढते. मेहंदी मी असंच काढते. तर मला मेहंदी पण काढायची. आता मी जेवण करेन मग मेहंदी काढेन आणि मग तसं आज काय एवढा लोड नाही आहे. उद्या लोड आहे. उद्या दिवसभर बिझी लाईफ आहे. तर आज काय एवढं नाही आहे. तर आता स्वयं म्हणतोय मला फटाके फोडायचे. घाबरतो लई. तर स्वयंला आता सर्दी पण झाली आहे. तर त्याचं एक अलगच सर्दी आली पण आम्हाला केळ्या तरी खायच्याच आहेत. सो आता भेटूया आपण मेहंदी काढताना. कारण मग आता जेवण करून मग मेहंदी काढायची मला. आता स्वयंपाकमध्ये ऑलरेडी रेडी आहे. आता बघा तुम्ही तिथं किती वाजलेत. 11 वाजले. 11 वाजले. 12 पण नाही, 11 वाजले. आम्हाला स्वयंपाक रेडी आहे. लवकर स्वयंपाक करायचे हे फायदेच ना की आराम करायला भेटतो. बाकी काही नाही. निवांत बसता येतं. आणि त्या स्वयंची किरकिर चालू असते. म्हणजे का मला उशीर झाला ना स्वयंपाकाला तर स्वयंची किरकिर चालू असते. सो मी पटकन स्वयंपाक केला. त्याच्यासाठी मी इथं मी
त्याच्यासाठी वेगळी भाजी केली आहे सुक्की आपली. तर सुक्की भाजी केली मी त्याच्यासाठी. आणि तर त्याचं काही आता टायमिंग नाही आहे जेवायचा. आमच्या जेवणासोबत तो जेवतो बसून आमच्यासोबत. तर ठीक आहे. तर बघते आता जेवणानंतर मग शूट करेन मग. बाय. फायनली माझी मेहंदी पण काढून झाली आहे. नक्की सांगा मला कशी वाटते माझी मेहंदीचं. आणि बॅक साईडला पण काढून झाली. बॅक साईड एवढी काही परफेक्ट नाही आली, फ्रंट साईडला छान आली आहे. तर आता ही रंगल्यानंतर बघूया कशी दिसते ते. आणि असं काय नाही की दिवाळी म्हणून काढली, जस्ट मला वाटलं काढायची म्हणून मी काढली, बाग काय नाही. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा मला की कसा वाटला तुम्हाला ब्लॉग. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आहे दिवाळी, म्हणजे उद्या आहे लक्ष्मीपूजन. सो उद्याचा मेन ब्लॉग आहे. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. मग बाय.